पाण्यामुळं हाय मेंटेनन्स द्यावा लागतो. पाणी प्रत्येक सोसायटीला जवळपास 50-60 टँकर विकत घ्यावे लागतात. लहान सोसायटी असली तरी एक 20 फ्लॅटची सोसायटी असली तरी रोजचे 10 टँकर लागतात. ₹1000 टँकर म्हणल्यावर 10,000 ते झाले. रोजचे 10,000 म्हटले तर महिन्याचे किती झाले? 3 लाख झाले. 3 लाख रुपये झाले. 20 फ्लॅट धारकांना 3 लाख भरायला लावले तर किती मेंटेनन्स पडतो त्यांना? 15,000 रुपये. 15 भाड्याने राहिल्यासारखं आहे. याचं कारण पाणी नाही. आणि मोठ्या सोसायट्यात सुद्धा कमीत कमी 5,000 रुपये मेंटेनन्स आहे. 5,000 मेंटेनन्स म्हणजे भाड्याने राहिल्यासारखं आहे. असा विकास न झाल्यामुळे मेन पाण्याच्या सुविधा. मी नगरसेवक असताना समान नागरी पुरवठा योजनेअंतर्गत अजितदादाच्या हस्ते या परिसरात 7 मोठ्या 45 लाख लिटरच्या 1,45,000, 1.5 लाख, 1.5 लाख, 2 लाख, 2.5 लाख अशा क्षमतेच्या टाक्या मंजूर करून आणल्या. दादाच्या हस्ते भूमिपूजन केल्या. पण अजून त्या सगळ्या पूर्णत्वास आल्या नाही. ज्या पूर्णत्वास आल्या त्याच्यात अजून पाणी चालू झालं नाही. त्याचं कारण असं आहे की जे लष्करवरून पाणी येतं रामटेकडी टाकीत आणि रामटेकडी टाकीतून या टाक्यांना डिस्ट्रीब्यूट होतं. परंतु रामटेकडी टाकीची कॅपॅसिटी त्यावेळेस मी एक ॲडिशनल टाकीची मागणी केली, ती पूर्ण झाली. पण रामटेकडी टाकीला जे येणारं पाणी आहे लष्कर पाणी पुरवठ्यातून त्याला जी मोठ्या व्यासाची पाईपलाईन टाकायचे ते काम अजून झालेलं नाही. ह्या जरी टाक्या चालू झाल्या तरी ते पाणी लष्कर पाणी पुरवठ्यातून रामटेकडी टाकीला येणारं पाणीच व्यवस्थाच नाहीये. तर पाणी कसं येणार? पाणीच नाहीये. अजून त्याला जरी 4 टाक्या तयार झाल्या, उपाय काय आहेत या गोष्टीसाठी? उपाय या 4 टाक्या झाल्या तरी रामटेकडी टाकीत पाणीच नाहीये तर त्या टाक्या भरणार कशा आणि लोकांना मिळणार कसं? त्याच्यामुळे याला उपाययोजना आहे. प्रथमतः लष्कर पाणी पुरवठ्यातून रामटेकडी टाकीला मोठ्या व्यासाची पाईपलाईन आणली पाहिजे आणि त्याच्यावर मोठे पंप बसून ते पंपिंग झालं पाहिजे. तरच हा प्रश्न सुटणार आहे. आणि भविष्यात आम्ही निवडून आल्यानंतर पहिलं ते अजितदादांना सांगून ते काम मार्गी लावणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे अजितदादा या कामात किती अग्रेसर आणि किती हे आहेत. पाण्याच्या प्रश्नासाठी ते निधी देणार आम्हाला आणि आम्ही काम मार्गी लावणार. आणि आमचे आमदारही आहेत पाठपुराव्याला. त्याच प्रश्नावर येतो आता तुम्हाला की अजित पवार पुण्याचे पालकमंत्री, चेतन तुपे हे तुमच्या प्रभागाचे आमदार आहेत. यांचं नेतृत्व किंवा यांच्या काळात म्हणजे तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे की मी नगरसेवक असताना 84 कोटींचा दिला आणि मी नगरसेवक नव्हतो तरी त्यांनी मला जे विकास कामं लागत होते ते विकास कामं तुम्ही त्यांच्या निधीतून करू शकलात. काय तुमचा एक संबंध आहेत? काय आठवणी आहेत? काय जिव्हाळा आहे त्यांच्यासोबत? नाही, मी राष्ट्रवादी पक्षाचा शहराचा उपाध्यक्ष होतो आणि आता महाराष्ट्र प्रदेशवर प्रतिनिधी म्हणून माझी नियुक्ती झाली. असं माझं म्हणजे प्रमोशन झालं. त्याचबरोबर काम करताना आदरणीय आमदार, आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा हे ज्या वेळेस आम्ही पत्र देतो की दादा आमच्या भागात हे काम बाकी आहे, हा रस्ता बाकी आहे, हा ड्रेनचं काम बाकी आहे, पाण्याची पाईपलाईन बाकी आहे, आणि पत्र दिल्यानंतर अजितदादा आमदार चेतन तुपेंना सांगतात का आयुक्ताबरोबर मिटिंग लावा. आणि प्रत्येक वेळेस दर 4 महिन्यांनी मिटिंग लावून आदरणीय चेतन पाटील आयुक्ताबरोबर मिटिंग लावून हे काम मार्गी लावतात आणि अशा पद्धतीने आमचं काम मार्गी झालं. त्याचबरोबर आमदार स्वतः त्यांच्या आमदार फंडातून प्रत्येक वर्षी आम्हाला 5-6 कोटी रुपये देऊन काही अर्जन्सीची कामं आहेत ती करून देतात. अशा पद्धतीने आम्ही काम चालू ठेवून प्रभागात आमचं काम चालू आहे.